हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण वर्धन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय। अपने अपने माता पिता की जय। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भलतिया भावे शरण जाता भेटी, भलतिया भावे शरण जाता भेटी, पडितसे तोटे जन्म व्याधी, जन्म व्याधी, न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी एका जनार्दनी पाय बंदित से, पाय बंदित से, न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळाशी करे सागरे तारेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, लक्ष्मी निर्जवा महाराज हा जन्मला मृत्युलोकी, भव सिंधू से बांधिला से तुझेने, अनाथा दिनाकारणे तू कया, तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोषितो हा परब्रह्म ठेवा, दया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण पतंगे,
तनु मानवी दिव्य रूपाची केली, न त्यागे ती दिव्य लोकांशी नेली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसौम्यदात्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्धमते प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजे. आता विनवाग्विलासिनी, जय चातुर्यार्ध कला कामिनी, ती श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार लेमिया. मज हृदय सद्गुरु, जेने तारिलो हा संसार गुरु, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्यांजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी. सकल मंगल गुणते पुरते, करून घ्यावे तुमते विनवतु असे. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता, लक्ष द्यावो विनविते, मराठी मी त्याची माता. आज आपल्याला 34वा श्लोक शिकायचा आहे. दुसरा अध्याय आणि 34वा श्लोक. आपण चिंतन करण्यापूर्वी थोडा आजचा एक परिहार देऊ आपण. आज अशी महाराष्ट्रामध्ये एक दुःखद घटना घडली. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, म्हणजे जवळजवळ ते 25 वर्ष ते उपमुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री बदलले पण तेच राहिले उपमुख्यमंत्री. आणि एक कर्तबगार त्यांचं शासन होतं. तर अचानक आज विमानाच्या दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू आला. आणि आपण सर्वजण नंतर आपली प्रवचनाची सेवा झाली की 1 मिनिटं उभं राहून स्तब्ध राहून त्यांना आपण श्रद्धांजली वाहू. तसा आजचा दिवस हा पवित्र दिवस पण आहे, कारण आज आहे माघशुद्ध दशमी. माघशुद्ध दशमी हा तुकाराम महाराजांचा गुरुउपदेशाचा दिवस आहे. सत्यगुरु राय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काय. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. भोजना मागती तुप पावशर, पडीला विसर स्वप्ना मागी. म्हणजे गुरुने स्वप्नामध्ये फक्त पावशर तूप मागितलं. माघशुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे असे. म्हणजे माघ महिन्यामध्ये 2 घटना पवित्र आहेत. एक आहे त्यांचा जन्मदिवस पण माघ महिन्यामध्ये वसंत पंचमी, ते आपण नामनिर्देश केला होता. आणि त्यांचा गुरुचा उपदेशाचा दिवस आजचा आहे. तर एवढं हा आजच्या दिवसाचं थोडं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं आहे. आता आपण श्लोकाकडे बघू. मी वाचेल, मी थोडा वाचतो आणि त्याच्यामुळे मागे आपण म्हणायचं आहे. प्रत्येकाने काढलं का बघा? 34वा श्लोक प्रत्येकाने काढला आहे? ओके. अकीर्ती चापि भूतानि, 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 कथयन्ति ते वयम्, कथयन्ति ते वयम्, कथयन्ति ते वयम्. संभावितस्य चाकीर्तिर, संभावितस्य चाकीर्तिः, संभावितस्य चाकीर्तिर, संभावितस्य चाकीर्तिः, मरणादतिरिच्यते, मरणादतिरिच्यते, मरणादतिरिच्यते. मरणादतिरिच्यते. आता मी पूर्ण वाचून दाखवतो, त्यानंतर तुम्ही परत नंतर म्हणायचं आहे. अकीर्ती चापि भूतानि, कथयन्ति ते वयम्, संभावितस्य चाकीर्तिर, मरणादतिरिच्यते. अकीर्ती चापि भूतानि, संभावितस्य चाकीर्तिः, मरणादतिरिच्यते. तर हा जो श्लोक आहे 34वा, हा स्वधर्माच्या याच्यामध्ये बोलतो.
म्हणजे याच्यामध्ये स्वधर्म भगवंत अर्जुनाला सांगताय. आणि ह्या श्लोकामध्ये असं सांगतायत अकीर्ती चापे भूतानी, माणसं तुझी अकीर्ती करतील. आता ते अकीर्ती करतील म्हणजे कथश्यसंती, ते व्यायाम. व्यायाम म्हणजे पुष्कळ. बघा माणसाला एखादा टीका म्हटले की माणूस भरपूर टीका करतो. टीका करायची म्हटल्यानंतर तर तू गुणवान आहेस, परंतु हे जर का कार्य तुझ्याकडून झालं, तू युद्ध केलं नाहीस, तर तुझं काय करतील ते अपकीर्ती गातील. आणि पुढे भगवंत असं म्हणताय की संभावितस्य चा कीर्तीर. संभावितस्य म्हणजे गुणवान मनुष्य, म्हणजे त्याला सन्मानित मनुष्य म्हणू आपण, म्हणजे सज्जन मनुष्य. तर सज्जन मनुष्याचं अपकीर्ती म्हणजे काय होतं माहिती आहे का? मरणादत्ती रक्षते, म्हणजे त्याचं अपकीर्ती हे मरणापेक्षा वाईट आहे. म्हणजे सज्जन जो मनुष्य असतो त्याच्या जीवनामध्ये अपकीर्ती समजा आली तर त्याला ते मरणच आहे. त्यापेक्षा तो असं म्हणतो की मरण आलेलं बरं आहे की नाही. आता काही लोक लापट असतात, ते जाऊ द्या, आता त्याचा काय आपल्याला विषय नाही तो. परंतु सज्जन जो असतो त्याला अपकीर्ती ही फार वाईट आहे. म्हणजे कसं आहे की तुला तू युद्ध नाही करला असं केलं समजा, आणि तू इथून निघून गेलास तर तुला पळकुट्या म्हणतील, आणि हे सुद्धा तुला असे जाऊन नाही देणार. बरं ठीक आहे, तुला जिवंत सोडलं त्यांनी, चला, पण ते काहीतरी तुझं काय करणार, अपमान करणार, कुठला तरी अवयव कापून टाकणार तुझा, आहे की नाही. जसं आता अश्वत्थामाचं मारणार होते त्याला ठार, परंतु त्याचं ते काय मणी काढून घेतला, म्हणजे त्याला अपमानित केलं. ते तसं तुलाही अपमानित करणार ते. आणि मग तू जगला काय किंवा मेला काय उपयोग आहे तुझा. म्हणजे तुझ्या वाटेला क्षत्रिय जो धर्म आहे तो तू काय केलं पाहिजे, त्याप्रमाणे तू वागला पाहिजे. बघा कसं भगवंत स्वधर्माचं कसं कसं सांगतात स्वधर्मच, पण एक वेगळं टेक्निक आहे त्या सांगण्यामध्ये, आणि फार बारकावेत. याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तुम्हाला सांगतो. काय घ्यायचं आहे की आपली अपकीर्ती होईल असं आपण वागायला नाही पाहिजे. भले तुम्हाला 2 टायमाचं नाही मिळालं, तुम्हाला 1 टायमाचं मिळालं तरी चालेल, परंतु मग चोरी करणं, लबाडी करणं, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, त्याला फसवायचं, त्याला फसवायचं, हे धंदे करायचे. कोण म्हणतं असं? भगवंत म्हणतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बघा आपण आहे ना, आपला मालक भगवंत आहे, म्हणजे मालकाने सांगितलं तसं आपण वागलं पाहिजे. नवऱ्याने सांगितलं तसं बायकोने वागलं पाहिजे, आहे का नाही. जरी आपण म्हणतो का तर स्त्री पुरुष समान आहे, परंतु काय माहिती आहे का, हे निसर्गाची अशी अरेंजमेंट आहे, कोणतरी वरचढ आहे आणि कोणतरी थोडं खाली आहे. बघा संसारामध्ये समानता चालत नाही, समानता परमार्थात चालते. संसारामध्ये म्हणजे सून ही लेकीची जागा नाही घेऊ शकत. हा लेकी सारखी आहे म्हणणार पण ती माझी सून आहे, आणि हा संसाराचा स्वभाव आहे. पुढे बघा काय म्हणतात की सन्मानित व्यक्तीने आपलं मरण येईपर्यंत स्वतःचं शील जपलं पाहिजे. म्हणजे आपल्या प्रतिमेला कुठेही डाग लागेल, म्हणजे घोटाळा झाला नाही पाहिजे आपल्याकडे. पुढे बघा आता, मनुष्याला लागलेला कलंक कधीही पुसला जात नाही. कपड्यावरचा डाग धुतला जातो
पण मनुष्याला एकदा डाग लागला. मी आमच्या काकांचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, मला आता आठवलं. त्यांनी आहे ना धुंडा महाराज देगलूरकर यांच्या हस्ते माळ घातली, कधी 1960 सालची असं. पण त्यांनी, माझ्या वडिलांनी त्यांना जबरदस्ती करून बा चला म्हणजे माळ घातली म्हणजे हा सुधरेल बघा असं. परंतु त्यांनी माळ घातलेली काढून टाकली आणि मग दारू वगैरे प्यायला लागले. आता सगळ्यांना माहीत झालं. आता बघा म्हणजे काही गोष्टी लपवल्या तरी त्या लपत नाही. मग परत त्यांना काय उपरती झाली, 20 वर्षांनी परत माळ घातली. किती वर्षांनी घातली? तर मला एकदा असंच मी क्वचित गावाला जातो ना, गावाला ते मागे गेलो. ते म्हणे अरे दादा म्हणे असे चले, मी आता सुधारलेलो आहे रे, म्हणजे मी आता माळ घातलेली आहे, पण मला अजून दारुड्याच समजतो. हां, तर मी त्यांना काय म्हटलं, आधी जगाची रीत आहे. आता कसं आहे, चोराने किती साव आणण्याचा प्रयत्न केला, चोर तो चोर. मग त्याच्यापूर्वी काय करायचं आहे, अगोदरच आपण खबरदारी घ्यायची. कोणी आपल्याकडे बोट नाही दाखवलं पाहिजे. हे भगवंताचं सांगणं आहे आणि हीच गीता सांगते आपल्याला. बरं, याच्या बाबतीत आहे ना मी एक पद म्हणजे माझं ते थोडं पाठ पण आहे, पण काय विसरलं मी लिहून घेतलं आहे. ही ज्ञानेश्वरीची प्रत आहे ना एकनाथ महाराजांनी शुद्ध केली. म्हणजे पूर्वी ती शुद्धच होती, परंतु आता सगळ्यांनी, आता तुमचा उच्चार वेगळा, माझा वेगळा, ऱ्हस्व दीर्घ, त्याच्यामुळे थोडा गडबड झाली. मग ज्ञानोबारायांनी एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला की माझं तुझ्याकडे काम आहे, तू आळंदीला ये. आणि मग त्यांना उपदेश केला की ही प्रत आहे, ही शुद्ध प्रत आहे. त्यांनी ते काय होते, ते समाधीला बसताना प्रत घेऊन बसले होते. ते समोर ज्ञानेश्वरी ठेवली आणि मग समाधीला बसले. म्हणे हे घे आणि ते बघ म्हणे काना मात्रा किंवा एखादा अपशब्द झाला. मग तो त्यांनी रिपेरिंग केलं, ते चुका ज्या होतात म्हणजे शुद्ध केली. ते असं म्हणतात की हा ग्रंथ आधीच शुद्ध आहे, परंतु काही वाचकामुळे तो अशुद्ध झाला. बघा, सोनं किती मातीत पडलं तरी सोनं ते सोनं असतं. तर त्यांनी काय केलं, ज्ञानेश्वरी भाद्रपद महिन्यामध्ये षष्टीच्या दिवसामध्ये पूर्ण केली. म्हणून भाद्रपद महिन्यातले षष्टी जी आहे ना, ती ज्ञानेश्वरीचा जन्मदिवस मानला जातो. हां, आणि त्यानंतर त्यांनी 5 ओव्या लिहिल्या त्या ज्ञानेश्वरीच्या वरती की हा ज्ञानेश्वरी ग्रंथ काय आहे. तर त्यातली एक ओवी अशी आहे, ते म्हणतात, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. त्यांचं जीवन निष्कलंक, 21 वर्ष, 22व्या वर्ष समाधी, पण ते सगळं कुठलाच कलंक नाही अंगावर. ओम नमो ज्ञानेश्वरा म्हणजे नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. पुढे म्हणतात ते, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. तुम्हाला खरोखर ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. ही ज्ञानेश्वरी अशी आहे. आणि कसं जीवन आहे, निष्कलंक. बघा, निष्कलंकच मनुष्य इतिहास घडवतो. कलंकित मनुष्य नाही. म्हणजे औरंगजेबाने इतिहास नाही घडवला, इतिहास घडवला शिवरायाने. कारण त्याचं चरित्रच सगळं निष्कलंक आहे. तेव्हा भगवंताचं म्हणणं आपलं असं आहे की तुम्ही निष्कलंकित राहा. बरं, ह्या बाबतीत तुकाराम महाराज काय म्हणतात हे बघू आपण, आणि नंतर मग माऊली काय म्हणतात ते बघू. कारण जास्त ओव्या नाही आहेत, 1, 2, 3, 4च ओव्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण देखिले मे डोळा, तो झाला 16 अनुपम्य. मरण पण 16 असतं, लक्षात ठेवा. पण तो आपल्याला करता आला पाहिजे, तसं आपण राहिलं पाहिजे ना. नाही तर काय होतं की आपलेच सदस्य आपल्या मरणाची वाट बघत असतात. पुढे बघा, जेने वाढे अपकीर्ती सर्वदा ते त्याजावी.
त्याने आपली अपकीर्ती होईल त्याचा आपण त्याग केला पाहिजे. त्याच्यानंतर काय, एक अभंग आहे पूर्ण, तो छोटाच आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. एवढी अपकीर्ती ऐकून या फजिती, जरी दाविल वदन थुंका थुंका तो देखून. अपकीर्ती माणसाच्या तोंडावर थुंका असं म्हणतात. आता ते तुकाराम महाराजांची भाषा आहे, परखड आहे. पुढे म्हणतात, काळीमेचे जिने जीवोनिया राहे सुने. अरे काळीमा लागल्यानंतर ते जगण्यात काय अर्थ आहे का? काही अर्थ नाही. पुढे म्हणतात, तुका म्हणे गुण दरुशने अपशकून. त्याचं तोंड बघितलं म्हणजे तुम्हाला अपशकून आहे. आणि आजकाल राज्यकर्त्यांना काही विचारच नका बा, त्यांच्यावर आरोप झाला तर म्हणतात अजून आरोप सिद्ध झाला नाही. आणि मी माझ्या जीवनात म्हणजे आता तुम्ही आपले सगळे आपण सगळे पेपर वाचतायत, गेल्या 40 वर्षामध्ये राजकारण्यावर जेवढे आरोप झाले ते कोर्टाने निर्दोष साबित केलं त्यांना. आणि एक साधू अडकला, त्याला निर्दोष नाही केला. हा कलियुगाचा महिमा आहे. नाही, मी काय कोणाची बाजू नाही घेत, पण एक मला सत्यता सांगतो. पुढे बघा, यश कीर्ती मान तरी जोडे नारायण. तुम्हाला जर का नारायण जोडला ना, तुम्हाला आपोआप यश मिळणार, आपोआप तुम्हाला कीर्ती मिळणार. त्याच्यासाठी काय धडपड करायची गरज. आता ज्ञानोबा आहे काय म्हणतात ते बघू आपण. बघा 201वी क्रमांकाची ओवी आहे. मनोनी स्वधर्म हा सांडशील, तरी पापावर पडा होशील. आणि अपयशन वचेल कल्पंतावरी. तुझा स्वधर्म आहे, लढण्याचा आहे, आणि तो जर का तू सांडशील म्हणजे तू जर का केला नाही तर काय होईल, तुला वर पडा म्हणजे गुंतला जाशील. बघा एकदा माणूस आहे ना पाप केला ना का तो असा काय विचार करतो, नाही आता मी पुढं नाही करणार, तो मनातल्या मनातच म्हणतो, पण परत पुढच्या वेळेला करतो. ते चिखल असं बघा, चिखलामध्ये पाय रुतला ना का तो रुततच जातो, तसं आहे. आणि पापाची गंमत अशी आहे, ते करायला मजा वाटते. पाप करायला मजा वाटते. जसं मांजर बघा दूध पितं, डोळे झाकून पितं, तिला वाटतं की कोणी बघितलं नाही मला. परंतु भगवंताचे CCTV कॅमेरे तयार आहेत. 5 कॅमेरे आहेत. वारा सुद्धा कॅमेरा आहे, प्रकाश सुद्धा कॅमेरा आहे. पृथ्वी बघते आपल्याला. जाऊ द्या, पुढे बघा आता. तर काय माहिती आहे का, अपयश कुठपर्यंत जाईल, 1, 2, 3 दिवस, 100 वर्ष नाही, कल्पावरी. आता मी तुम्हाला सांगतो कल्पाची काय गणना आहे. एक कल्प म्हणजे किती साहेब, आता मी तुम्हाला सांगतो एक कल्प म्हणजे किती माहिती आहे का, 4.32 म्हणजे अब्ज वर्ष. किती, 4 अब्ज धरू हां, आणि ते 32 लाख धरू आपण. एक कल्प म्हणजे बदनामी केवढी आहे. 100 वर्षाची नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की एका कल्पात आहे ना 14 मन्वंतर होतात. आणि प्रत्येक मन्वंतराचा मनू वेगवेगळा आहे. आता सध्या जो मनू आहे ना तो 7वा मनू आहे. आणि त्या मनूचं नाव आहे वैवस्वत. आणि तुम्हाला सांगतो सध्या 7वं मन्वंतर चालू आहे सध्या. ही कालमापन आहे ना आपली भारताची, ही कॉम्प्युटरला पण नाही कळत आहे. कॉम्प्युटरच्या बाहेरची आहे, संगणकाच्या बाहेरची आहे. नासाने ते सगळं गणित सांगितलं त्यांच्याही डोक्याच्या बाहेर आहे, पण हे आहे.
पुढे बघा, आत्ताचे जे युग चालू आहे ना ते 28वे युग आहे. आपण म्हणतो ना युगे 28 विठेवर उभा. आणि पुढे असं म्हणतात की ब्रह्माचा एक दिवस म्हणजे किती, 4.32 लाख म्हणजे 4 अब्ज 32 लाख वर्ष मानवाचे. तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. असे ब्रह्मदेवाला 100 वर्षाचं आयुष्य आहे. विचार करा, 100 × 4 अब्ज ते 32 लाख एवढं आयुष्य आहे ब्रह्मदेवाला. आणि आत्ता सध्याचं ब्रह्मदेवाने 51 वर्ष कंप्लीट केलेली आहेत आणि 52 वर्ष त्याचं चालू आहे. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा मरतो, तोही 100 वर्षांनी मरणार आहे. नवीन ब्रह्मदेव तयार होणार कधी, अजून 50 वर्ष म्हणजे त्याच्या आपले नाही, आपले 50 वर्ष नाही. बरं, हे 4 युग झाली, त्यातल्या युगाची कालमापनं मी लिहिले आहे तुम्हाला. मी सहज सांगतो की सत्ययुग म्हणजे 17,28,000 वर्ष. त्याच्यानंतर त्रेतायुग आलं आहे. त्रेतायुगामध्ये 12,96,000 आहे. त्याच्यानंतर द्वापार युग आहे, 8,64,000 आहे. आणि आता आपण आपल्या कलियुगामध्ये आहे. जेव्हा श्रीकृष्ण निजधामाला गेले तेव्हापासून कलियुग सुरू झालेलं आहे. आणि ह्या कलियुगाची 4,32,000 वर्ष झाली. त्यापैकी म्हणजे आहेत, त्यापैकी फक्त 5,000 वर्ष झाले आतापर्यंत. आपण म्हणतो ना आता अंतकाळ आता जवळ आलेला आहे, कधी पाऊस पडतो, परंतु तरी अजून कलियुगाची जवळजवळ 4,37,000 वर्ष बाकी आहेत कलियुगाची. आणि 2026 म्हणजे आता हे 2026 आहे, त्या कलियुगाला 5,500 वर्ष पूर्ण झाले. हे कालमापन आहे. आणि आपण जसं कालमापन कसं करतो, सेकंद, पहिला सेकंद ना, नंतर मिनिट नंतर तास नंतर दिवस नंतर नाही दिवस नंतर आठवडा आठवडा नंतर 15 नंतर महिन्यानंतर वर्षानंतर शतक नंतर सहस्रशतक. म्हणजे गणना सांगतो तुम्हाला मी. आणि त्याच्यापेक्षा आणखीन बारीक गणना आहे, सेकंदापेक्षा निमिष म्हणजे काय, आपली जी पापणी आहे ना ही खालवर होते, ते सुद्धा मोजलं जातं कालामध्ये. म्हणजे मला हे काय म्हणजे हा विषय कशा, मला फक्त सांगायचं आहे की ज्ञानोबारायांनी कल्पाचं सांगितलं आहे, ते श्लोकामध्ये उल्लेख नाही येत आता. हे मला विशेष सांगायचं आहे तुम्हाला. पुढचं बघा आता. तू निर्मस्तरू सदयता हेतोनी निगसी किर मागवता. सॉरी एक दुसरा आहे, एक दुसरी ओढ आहे. जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती अंगान पवे. आणि सांग पा केवी निघावे एथोनिया. अरे तू जर का युद्ध करायचं नाही म्हणतोय तर इथून निघायचं कसं, ते तुला असं जाऊन ना देणार. आणि शहाण्या माणसांनी अपकीर्ती होईल एवढं जगूच नाही, त्यापेक्षा लगेच मरण आलेलं बरं. तर तेव्हा तू इथं जाणार कसं, जरी तू म्हणतोय की मी युद्ध नाही करणार. पुढे आणखीन त्याच्यामध्ये एक ॲडिशनल ज्ञानोबा सांगतात. माऊली काय सांगते बघा. तू निर्मस्तरू सदयता. अरे तू कोणाची निर्मस्ता म्हणजे निंदा करणारा नाही आहेस,
तुझ्याकडे दया आहे, हे खरं आहे. परंतु पुढे बघा, येथुनी निघसी कीर मागवता, परी ते गती समजता न मानेल यया. आता तू इथून निघाला ना, तू निंदा करणारा नाही आहेस. तुझ्या अंगामध्ये म्हणजे दया आहे तुझ्याकडे, परंतु हे गुण ते नाही हरणार. ते काय म्हणणार की आम्हाला घाबरला, आणि ते तुला मारल्याशिवाय तुला सोडणार नाहीत. पुढे बघा, हे चौकडूनी वेडतील. कसं संभाजीराजांना कसं त्या मोगलांनी वेडलं, तसं तुला पण ते लढता लढता वेडलं त्यांना. पण हे काय झालं आहे, हे तू नाही म्हणतोयस, पण ते वेडल्याशिवाय तुला राहणार नाहीत. पानवरी घेतील ते तपारता न सुटे जेल कृपाळूपणे. आता त्यावेळेला कोणीही तुझ्यावर कृपा करणार नाही, तुझी सुटका अशक्य आहे. परत पुढे बघा की काय म्हणतात, ऐसे नेही प्राण संकटे जरी विपाये पा निगणे घटे. तरी ते जियालेही ओखटे मरणाहुनी. आता तुला जर का त्याने सोडलं समजा, तर जरा तुमको देता है जीवनदान असं ते म्हटले, त्या जीवनाला काय अर्थ आहे? त्यापेक्षा मी बघा ना, तरी ते जियाले ओखटे. ओखटे म्हणजे वाईट, ते जीवन वाईट आहे, आणि त्याच्यापेक्षा मरण चांगलं आहे. म्हणून तू काय कर, तुझा स्वधर्म आठव, हातात शस्त्र धर आणि युद्धाला. अशा पद्धतीने ह्या म्हणजे आपण थोडं मांडलेला आहे विचार. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आज थोडी घटना घडली महाराष्ट्राबाबत. महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं आकस्मिक विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे. तेव्हा आपण थोडं एक मिनिट उभं राहून म्हणजे त्यांना श्रद्धांजली व्हायची, नंतर मग आपण प्रार्थना करू. बरोबर ना? रामकृष्ण हरी. श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना अविनाशा सकळ देवादिदेवा महानंदा मानुभवा सदाशिवा सर्वरूपा चक्रंधरा विश्वंभरा सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलापते भवतारका दरित्याशिती मूर्ती
चंद्रमा आगाये सगुणा निर्गुणा जगज्जनी त्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करतसे विनवनी भवबंधनी सोडवा सकळ देवादी देवा कृपाळुवाची केशवा महानंदा महानुभावा शिवा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे घोषावे घोषो निमजल्यावे बसाय दानहे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो मुलगा परस्परे मैत्र जीवाचे दिव्य जावो विश्वास स्वधर्म सुटे पाहू जो देवांची तो ते लाभो राळी गाभ वर्षत सकळ मंगळी ईश्वरी क्षणांची मांडळी अनवर मंडळी वेद व्याभूता चला कल्पतरुचे आडव एकला चिंतामणीचे गाव मूलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे रणांचन मार्तंड जे तापहीन हे सर्वाये सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी ती लोकी भजिजो हरी पुरुषी अगंडीन आणि गंतोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये ओ हारेजी ये तमणे श्री विश्वेश्वराओ होई दान पसामो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.